हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे की आता उन्हाळा चालू झाला आहे आणि आपल्याला नको असलेल्या गोष्टी ज्या आहे ना तर त्या काढून टाकायच्या, कारण उन्हाळ्यामध्येच मुलांना सुट्ट्या वगैरे पडतात, त्यांची जी जुनी बुकं वगैरे असतात तर ती काढून टाकायची, जुने कपडे वगैरे जे पण असतं जे खरंच आपल्या कामाला येत नाही आहे किंवा त्याचं आपल्याला गरज पडलेली नाही आहे, 2-3 महिन्यापासून जर आपण ती वस्तू जर यूज केलेली नसेल तर ती काढून टाकायची। आणि उन्हाळ्यामध्ये हे जास्त होतं कारण धूळ वगैरे एवढी सारी येते ना, तर त्याच्या आणि सारखीच जी आहे तर ती क्लिनिंग चालू असते। तर मी आज घेतला आहे वरचा जो माळा असतो तर तो घेतला आहे करायला, तर त्याच्यामध्ये खरंच काय कामाचं आहे आणि काय नाही तर ते बघितलं, आणि जे मला खरंच कामाचं होतं तर ते मी काढलं, आणि जे नको होतं तर ते भंगारमध्ये देण्यासाठी किंवा एक्स्ट्राचं असेल तर ते कोणाला तरी देण्यासाठी जे आहे तर ते मग मी ठेवलं। आणि काही एक जी गोणी आहे तर ती खूप म्हणजे भांडे खूप जास्त होते, तर 2 गोण्या होते, तर एक जी गोणी आहे तर ती मी मिस्टरांच्या साईटवरती दिली। ती लोकं नवीनच आली होती कामासाठी, पण त्यांच्याकडे ना जेवणासाठी भांडी वगैरे नव्हती, मग चांगल्या स्थितीत होती भांडी, तर मग ती मी त्यांना दिली जी स्टीलची होती। तर ती मग मी त्यांना दिली कारण ती यूज करण्यासारखी होती। बरं जी यूज करण्यासारखी नाही आहे ना तर ते मग मी भांड्यावाल्याकडे देऊन टाकते, आणि त्याच्या बदल्यात अजून थोडेसे पैसे टाकून जी मला वस्तू हवी असते ना तर मग मी ती वस्तू घेऊन येते। तर ही जी गोणी आहे तर याच्यामध्ये बघा एवढी सारी जी आहे तर ती भांडी आहेत, आणि वरती अजूनसुद्धा एक गोणी आहे आणि एक गोणी मी देऊन टाकली आहे। तर याच्यामध्ये ही अशी जी मोठी मोठी भांडी असतात तर ती आहे, आणि मी कधीतरी यूज करते तर त्याच्यामुळे ती गोणी अलीकडेच ठेवली आहे। पावभाजी वगैरे बनवली तर पावभाजीचे ताटं वगैरे यूज करते, कोणी आलं तर हे मोठं टोप वगैरे असतो तर तो यूज करते, पूजेसाठी जी आहे तर ते तांब्याची कळशी आहे तर ती यूज करते। तर असे जे नॉनस्टिक पॅन आहे तवे आहे तर त्याचं गेले कोटिंग, तर त्याच्यामुळे मी काही ते यूज करत नाही, आणि आता बऱ्यापैकीचं जे आहे ना तर ते नॉनस्टिक भांडे जे आहे तर ते मी काढून टाकले आणि असं पूर्ण क्लीन करून घेतले। बरं जे मला कामात येणार नव्हतं तर ते मी काढून टाकलं आहे, आणि जे मला कामात येणार होतं तेच ठेवलं आहे, कोणाला देण्यासारख्या स्थितीत असेल तर ते देऊन टाकले। तर इथे जे आहे तर ते मी काचेची भांडी काढली, आता बघू किती दिवस मी यूज करते। तर हे बघा हे असं, आणि याच्यामध्ये सुद्धा आहे जे नॉनस्टिकचे भांडे वगैरे असतात तर ते सुद्धा आहे, काही चाकू आहे जे मला गरज पडली तर मी यूज करते, नाही तर नाही। आणि 2 किंवा 3 चाकू जर वरती असेल ना तर असं एवढ्या सगळ्या चाकूची गरज पडत नाही, म्हणून मग ते वरती ठेवते, कधी खराब झाले तर काढायला होतात। आणि इथे हे जे आहे ना तर ते रेती आहे जी फिश टँकमध्ये टाकण्यासाठी आम्ही आणली होती, तर ती आम्ही टाकली होती, पण तो फिश टँकचा टेबल जो आहे ना तर तो जुना झाला आहे, त्याच्यामुळे भीती वाटते की पडला तर पाणीसुद्धा खूप जास्त असतं आणि याच्यामध्ये वरतून रेतीचं वजन जास्त होऊन जाईल, म्हणून मग ती मी काढून घेतली आणि वरती जे आहे तर ते गोणीमध्ये बांधून ठेवली। बरं थोडीशी जी आहे तर ती काढली आहे याच्यासाठी की थोडेसे जे मनी प्लांट वगैरे लावले मी काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये जे आहे ना तर ते मी मनी प्लांट लावले, तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी ती रेती थोडीशी वरती काढली, कारण दिसायला खूप सुंदर दिसतं, कलरफुल स्टोन वगैरे पण आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे। आणि आता ही जी भांडे मला काढायची, आता ही किती दिवस वापरते तर ते बघू, कारण पहिली जी आहे ना तर ते मी काचेचीच भांडे वापरत होती, पण आता मुलं आहेत तर ते कधी घाईमध्ये असतात किंवा कधी सटकते हातातून, त्याच्यामुळे मग मी ही जी भांडी आहे तर ही वरती ठेवून दिली होती। आणि ही भांडी जी आहे तर ते काही मी घेतलेली आहे आणि काही जी आहे तर ती गिफ्टमध्ये मला मिळालेली आहे, त्याच्यामुळे। आणि जेव्हा पण असं घासायला वगैरे गेलं ना तर हात एकदम म्हणजे साबणाचे हात असतात तर ते सटकायची भीती वाटते, त्याच्यामुळे हळूहळू जे आहे तर ते मी करते, थोडासा वेळ लागतो, पण मग एकही भांडं माझ्याकडून अजिबात फुटत नाही। ते घासून साईडला ठेवलं आणि ते सुकायला ठेवलं, तोपर्यंत ते सुकते, तोपर्यंत मांडण्या वगैरे जी आहे ही डब्याची आणि ही अलीकडची जी ताटांची मांडणी आहे तर ती काढून घेतली, त्यांचीसुद्धा क्लिनिंग करणं गरजेचं आहे। आता हे दर महिन्याला होतं, कारण ओपन किचन आहे आणि धूळ वगैरे भरपूर सारी येते, किचनमध्ये चिमणी किंवा काही नाही आहे, किचनच्याच गॅसच्याच वरती विंडो आहे, त्याच्यामुळे ॲडजेस्ट फॅन किंवा चिमणी वगैरे मी लावलेली नाही आहे। हे बघा इथे सुद्धा हे पूर्ण जे आहे तर ते काचेचीच भांडे आहे, तर मी एवढी सारी म्हणजे काचेची भांडी यूज करते, पण एकही माझ्या हातून अजून फुटलेला नाही आहे। बरं ज्या भिंतीला मांडण्या होत्या तर त्या भिंतीला जे आहे तर ते थोडे जास्तच क्रॅक गेले होते, म्हणजे असे खिळे वगैरे ठोकून पहिली जी मांडणी होती डब्यांची तर ती वजनाने पडलेली, म्हणजे तुटलेली, पडली नव्हती खाली, पण एका साईडला तुटली होती,
म्हणून मग मी काय केलं की ती काढून टाकली आणि दुसरी आणली. तर हिची जे साईज होती तर ती रुंदीला थोडी कमी होती आणि लांबीला सेमच होती, पण तरीसुद्धा एक एक साईडची जी खिळे आहेत तर ते मला काढायला लागले. म्हणून मग ते जास्तीचे जे आहे तर ते होल दिसत होते, म्हणून मग व्हाईट सिमेंट लावून जे आहे ना तर ते होल भरून घेतले. आणि तसंच कसं ठेवणार ते पण व्यवस्थित वाटत नाही, म्हणून मग कलर होता तर हा कलर दिला. बरं, कलरचं काम मी कधीही केलेलं नाही, फर्स्ट टाईम होती माझी कलर करायची. आणि अहो जर संध्याकाळी आले तर करून घेता येईल असं झालेलं, पण ते येतात थकून आणि त्याच्यानंतर त्यांना काही जमत नाही. रुद्र सांगत होता असं असं कर म्हणून. त्याने जेव्हा आमच्या हॉलला कलर केला होता दिवाळीला तर तेव्हा तो होता, त्याच्यामुळे त्याला माहीत होतं. मला काही माहीत नव्हतं, पण फक्त मी ट्राय करायचं म्हणून केलं होतं. आणि जिथे जिथे होल आहेत तर ते पूर्ण असे भरून घेतले आणि नंतर कलर केला तर छान कलर झाला. एकदम घाणेरडासुद्धा नाही झाला, असं वाटत नव्हतं की मी केला आहे तो म्हणून. छान झाला होता. कारण भिंतसुद्धा थोडी जी आहे ना तर ती खराब झाली होती. 4-5 वर्ष झाले रूम घेऊन, तरीसुद्धा आम्ही कलर केला नाही, कारण मुलं पण अशी काही घाण वगैरे करत नाही आणि असं काही करायची गरजच पडली नाही. त्याच्यामुळे आता जे आहे तर ते कलर करणार आहोत. आता जेव्हा कलर करू तेव्हा बघू, पण आता जेव्हा हे काढलं आहे तर मग म्हटलं मी एक हात लावूनच घेते, म्हणून मग 2 हात लावून घेतली. बरं, मध्येच भूक लागली तर काय करणार, भाजी चपाती असूनसुद्धा मुलांचं आज नाटक चाललं होतं की आज आम्हाला मॅगीच खायची, त्याच्यामुळे मग मॅगी बनवली आणि मुलांना मॅगी दिली. आता मॅगी जी आहे तर ती शरीरासाठी चांगली नाही, मुलांसाठी असो किंवा आपल्यासाठीसुद्धा असो तर ती चांगली नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की कधीतरी 2-3 महिन्यातून जे आहे तर ते मॅगी बनते, असं नेहमी नेहमी बनत नाही. त्याच्यामुळे मॅगी बनवली, त्यांना खायला दिली आणि हेल्पसुद्धा करू लागत होते मला. तर म्हटलं चालेल, आज तुमची जी डिमांड आहे मॅगीची तर ती मी पूर्ण करते. आणि मग त्याच्यानंतर जी ताटं वगैरे क्लीन केली होती, काचेची भांडी, तर ती लावून घेतली. अलीकडचं जी मांडणी आहे तर ती अशी दिसते ती लावल्याच्या नंतर. आणि ही जी डब्यांची मांडणी आहे तर ती अशी लावून घेते. बरं, डबे वगैरे जे आहे ना तर ते मी घासून घेतलेले आहे. परवाला पण आज जी आहे तर माझी इच्छाच नव्हती काढायची, पण म्हटलं आता क्लिनिंग चालूच केली आहे वरची, तर त्याच्यावरती पण झाडू वगैरे मारला तर सगळी धूळ धूळ उडाली होती. म्हटलं आता याचं पण काढून घेतलेलंच बरं. आणि मग मी ते पूर्ण जे आहे तर ते काढून क्लीन करून आणि आता ही क्लीन केलेली कंटेनर होते, पण तरीसुद्धा म्हटलं एकदा जे आहे ना तर ते हात फिरून घेतलेलं बरं, म्हणून मग मी ते पूर्ण हात एकदा फिरून घेतला. आणि या ज्या मांडणीवरती आहे तर याचा व्हिडिओ मग आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. चॅनलची लिंक जी आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तुम्हाला मांडणीचे जे व्हिडिओ आहे, किचनचे जे व्हिडिओ आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील. तर तिथे जाऊन तुम्ही बघा, आवडले तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे जे आहे ना हे असं लावून घेते. बरं, आता तुम्ही म्हणाल की हे मधलं हे का बरं सोडलं आहे, तर तसं नाही आहे. प्रत्येक वस्तू जी आहे ना तर ती मला जागच्या जागी लागते आणि प्रत्येक वस्तूची जी आहे तर ती जागा ठरलेली आहे. लाईट गेली किंवा मी घरीसुद्धा नसले ना तरीसुद्धा मिस्टरांनी विचारलं तर मग मी सांगते की कुठली वस्तू कुठे ठेवलेली आहे, किती नंबरचा डबा आहे, कारण ती मला सवय झाली. आणि त्याची मी जेव्हा आपण मी क्लिनिंग करते तर त्याची एकच जागा आहे तर ती त्याच जागेवरती जे आहे ना तर ते ठेवत असते. म्हणजे मला कळून चुकलेलं आहे की कुठली वस्तू कुठे ठेवलेली आहे आणि किती नंबरचा डबा आहे तर ते मी सांगते. फोनवरती जरी त्यांनी मला विचारलं की ही वस्तू कुठे ठेवली तरीसुद्धा मग त्यांना असं ट्रान्सपरंट असेल तर इकडे तिकडे काढायचं कंटाळा येतो आणि ते म्हणतात की भीतीसुद्धा वाटते, कारण की ती काचेची भांडे आहे आणि फुटले बिटले तर परत वांदे नको, म्हणून मग ते काही काढत नाही. आणि मग ते विचारतात की कुठल्या मांडणीवर आहे की वरती आहे एक्स्ट्राच्या सामानामध्ये, तर मग मी त्यांना सांगत असते की नाही, मांडणीवरतीच आहे, पण सेकंड नंबरच्या जी लेयर आहे त्याच्या पाठीमागची लेयरमध्ये ठेवलेला आहे. 3 नंबरला जो डबा आहे तर त्याच्यामध्ये. तर ते सुद्धा हसतात की तुला एवढं सगळं कसं म्हणजे लक्षात राहतं, तर ते माझं रोजचंच काम आहे. 2 टायमाला मी किचनमध्ये असते तर मला लक्षात राहतं कुठली वस्तू कुठल्या ठिकाणी किती नंबरला ठेवलेली आहे तर ते लगेच कळून जातं. आता इथे जे आहे तर ते असं कमी जास्त झालं होतं, म्हणून मग त्यांची जी जागा आहे ना तर ती करून ठेवते. कारण काही डब्यामधले जे आहे तर ते सामान संपलेलं आहे आणि ते भरायचं आहे. तर म्हटलं आता क्लिनिंग वगैरे पूर्ण करून घेते आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सामान वरती ठेवलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये भरते. पण जे भरलेलं होतं तर ते पुढे ठेवलेलं तर ते सुद्धा त्याच्या जागेवर ठेवलं आणि रिकामी डबे जे आहे ना ज्याच्यामध्ये खरं सामान भरायचं आहे तर ते समोर ठेवले.
म्हणजे माझ्या लक्षातही राहील आणि वेळेला जे आहे ना तर ते सामान संपल्याच्या नंतर मी लगेच डबा क्लीन करते आणि सुकल्याच्या नंतर लगेच सामान भरून ठेवते. कारण जेव्हा पण आपल्याला मग जेवण वगैरे बनवायचं असेल ना तर तेव्हा लगेच समोर दिसतं, नाही तर मग जेवणाच्या वेळेला आपल्याला घाई होऊन जाते. आणि हे लावल्याच्या नंतर असं दिसतं, किचनसुद्धा एवढं छान असं क्लीन झालेलं आहे. आणि हे जे आहे ना तर हे DIY करण्यासाठी मी ठेवलं आहे. आता बघू याचं काय बनवता येईल. त्याचं काही बनवलं तर मग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते. हे जे छोटं रॅक आहे तर हे ते ठेवलं याच्यामध्ये मी जे आहे ना तर ते मनी प्लांट वगैरे अशी लावून ठेवली. हे जे 2 पणत्या आहे तर त्या मी दारामध्ये लावण्यासाठी काढले आणि ही जी आहे तर ही ते किचनमध्येच लावण्यासाठी आहे, जी रात्रीची मी लावते. आणि माझ्या घरामध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठेही डेकोरेशनची एक्स्ट्राची आयटम नाही आहे. जे पण माझे किचनमध्ये जर म्हणाल तर मी हे कंटेनरच डेकोरेशनसाठी यूज करते. कारण ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याच्यामध्ये जे आपण डाळी किंवा कडधान्य आहे तर त्याच्यामुळे त्याला आपोआप डेकोरेशन येऊन जाते. नंतरचं जे आहे तर ते मी झाडं म्हणजे मनी प्लांट यूज करते जास्त, त्याच्यामुळे सुद्धा वेगळं असं काही करायची गरज पडत नाही. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.